आव्हानं असं म्हणतात की आता एखादी स्त्री ज्या वेळेला कोणत्याही क्षेत्रात बाहेर पडते त्यावेळी सगळ्यात मोठी समस्या असते जनसामान्याची तर असतेच असते. बरोबर. कारण महिला एखादी बाहेर पडते तिची प्रगती झालेली जास्त करून कोणाला पाहवत नाही. पण मी खरंच खूप या बाबतीत नशीबवान आहे, कारण माझ्या कुटुंबियांचं मला खूप म्हणजे या बाबतीत सपोर्ट आहे. आणि विशेष करून आपले दादा म्हणजे दशरथ दादांचे माझे सासरे वेळोवेळी त्यांनी मला या गोष्टीमध्ये प्राधान्य दिले. म्हणजे अगदी मला ते सांगत असतात, तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि माझे मिस्टर प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी सावलीसारखे ते उभे असतात. महिला सक्षमीकरणाची खरी व्याख्या तुमच्या मते काय आहे? मला असं वाटतं महिलांनी शिक्षण म्हणा किंवा प्रत्येक क्षेत्रात पुढे गेलं पाहिजे. सक्षम होणं म्हणजे आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये त्या पुढे गेल्या पाहिजेत. तरच खरं महिला सक्षमीकरण होईल किंवा महिला सबलीकरण होईल असं मला वाटतं. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.